सो हॅलो फ्रेंड्स, गुड मॉर्निंग. कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही मस्त आणि मजेत असणार. मी पण खूप छान आहे. स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलवरती, ज्याचं नाव आहे मनीषा नागले 24. तर आज आहे माझा बर्थडे. तर सर्वात आधी मी स्वतःला विश करते हॅपी बर्थडे टू मी. तर माझ्या वाढदिवसानिमित्त आम्ही जाणार आहोत आज हॉस्पिटलमध्ये. तर याच्यासाठी राज होत आहे रेडी आणि आईसुद्धा इकडे स्वयंपाकाची. फायनली मी रेडी झालेली आहे आणि माझा आउटफिट कसा वाटतोय मला नक्की कमेंट्समध्ये सांगा. तर माझे स्टुडंट्स आले आहे मला भेटायसाठी, विश करायला. आयात आणि आहात है ना. तर यांनी माझ्यासाठी छान छोटंसं फ्लावर आणलं आहे. कोणता आहे दिखा दो. सो थँक्यू सो मच. हे बघा छान असं माझ्यासाठी फ्लावर आणलेलं आहे. थँक्यू सो मच बेटा. तर आम्ही निघालेलो होतो हॉस्पिटलमध्ये जाण्यासाठी, कारण की आम्हाला पेशंटला फ्रूट्स वाटायचे होते. तर सर्वात आधी रोहित भेटला, त्याने विश केलं मला. नंतर हे सर्वजण इथे ऑलरेडी रेडी होते, सर्व फ्रूट्स नाश्ता सगळं घेऊन. तर आम्ही गेलो हॉस्पिटलच्या आतमध्ये. सर्व जेवढी पण आमची टीम होती, थोड्या टीममधल्या मुलींची एक्झाम असल्यामुळे त्या येऊ नाही शकल्या, पण बाकीचे जितके पण आम्ही होतो सर्वांनी आम्ही छानपैकी फ्रूट्स वाटायचं पेशंटला आम्ही हे डिसिजन घेतलं. तर सर्वजण आम्ही हॉस्पिटलच्या आतमध्ये एंट्री केली आणि जेवढे पण टीमचे मेंबर्स होते सर्वांनी खूप छान अशी हेल्प करू लागली आणि आम्ही आता फायनली आतमध्ये गेलो आहे. आणि तुम्हाला माहिती असणार किंवा नाही माहिती असणार, आपण जेव्हा पण पेशंटला फ्रूट्स वगैरे देतो आपण हँड ग्लोव्ज वगैरे वेअर करतच असतो. त्याच्यानंतर ही जी आजी आहे ही इथे डिलिव्हरी करते आणि यांनी सर्वात आधी मला नमस्कार केल्यानंतर त्यांनी आशीर्वाद दिला. त्यांना जसं माहीत झालं की माझा बर्थडे आहे आणि त्याच्यानंतर यांनी सर्वांनी प्लेट्स वगैरे छान, प्लेट्समध्ये सगळे फ्रूट्स, बिस्किट पॅकेट, नाश्ता हे सर्व त्यांनीच ठेवलं, कारण की मला त्यांनी काहीच करू नाही दिलं. आणि हे सर्व प्लेट्स आमच्या रेडी झालेल्या होत्या. तर आम्ही सर्व टीमचे जेवढे पण जण होते, अक्षय, रोहित, आपला तुम्ही याला तर ओळखताच आपला अभी आपल्याकडे मेसवरती काम करतो. त्याच्यानंतर आम्ही सर्व पेशंटला फ्रूट्स आणि जे पण काही नाश्ता आम्ही ठरवलं तर आम्ही सगळं या पेशंटला देणार. त्याच्यानंतर सर्व डॉक्टर्स लोकांनी मला विश केलेलं आणि नंतर आम्ही पुन्हा हँड ग्लोव्ज वेअर केलं. जेव्हा आम्ही फ्रूट्स देतो तो प्लेट्स भरतो तिथे वेगळे हँड ग्लोव्ज घातले आणि आता द्यायच्या वेळेस प्रत्येक पेशंटला आम्ही इथे फ्रूट्स जे नाश्ता आहे ते आम्ही सर्व पेशंटला दिला आणि ते पेशंट बिचारे खूप खुश झाले. त्यांना ॲक्च्युली माहिती नव्हतं की नेमकं काय आहे. तर मग त्यांना बाकीच्यांनी सांगितलं की वाढदिवस आहे त्याच्या निमित्ताने आम्ही त्यांना फ्रूट्स देत आहोत. ॲक्च्युली माझं प्लॅनिंग थोडं वेगळं होतं, पण तो प्लॅन काय आमचा सक्सेस नाही झाला. ॲक्च्युली आम्ही आश्रमांमध्ये सगळ्या विद्यार्थ्यांना जे पण काही देतो आपण विद्यार्थ्यांना, बुक्स झालं, स्टेशनरी जे काही आहे ते देणार होतो, बट कुठल्याच आश्रम शाळेमध्ये विद्यार्थी अवेलेबल नव्हते. त्याच्यामुळे आम्ही डिसिजन घेतलं, कारण की आम्ही नेहमीच हॉस्पिटलमध्ये तर देतोच पेशंटला फ्रूट्स वगैरे हे ते, कारण की दादा स्वतः फूड कॉन्ट्रॅक्टर असल्यामुळं. पण तो आमचा प्लॅन चला ठीक आहे. मग आम्ही ठरवलं की चला आपण हॉस्पिटलमध्येच सगळ्या पेशंटला द्यायचं, इकडे तिकडे पैसे वेस्ट न करता. मग आम्ही ठरवलं की चला आपण पेशंटला द्यायचं. तर आम्ही सर्व टीम मेंबर्सनी, युवा एकता कला मंचाचं सर्व टीम मेंबर्सनी सर्व पेशंटला आम्ही नाश्ता दिला, फ्रूट्स दिलं. आणि ब्लेसिंग खूप महत्त्वाचे असतात. जे पण कोणी गरीब असतात किंवा पेशंट असतात है ना, ज्यांना खूप जास्त आवश्यकता असते, त्याच्यामुळं आपण सर्वांना, मला तरी असं वाटते की आपण आपला वाढदिवस अशा पेशंट झाले, असे विद्यार्थी झाले, या लोकांसोबत वृद्धाश्रम झाले, या लोकांसोबत आपण आपला वाढदिवस साजरा केला पाहिजे, जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावरसुद्धा स्माईल येईल आणि आपल्यालासुद्धा त्यांची ब्लेसिंग मिळते, बरोबर. तर राज वगैरे आम्ही सगळेजण होतो, छान वाटून आलं होतं, कारण की आणि आमच्या टीमच्या सगळ्यांना आम्ही मिससुद्धा करत होतो ॲक्च्युली. पण चला ठीक आहे, काही का असो ना, छान वाटलं त्यांना सर्वांना. त्याच्यानंतर मला पण खूप छान वाटलं, महत्त्वाचं होतं मला. आणि हे बघा तुम्ही छोटंसं इथे बाळ बघू शकता, यालासुद्धा दिलं. तो म्हणजे लाजत होता, म्हणजे त्याला कळत नव्हतं ॲक्च्युली, मग त्यांना आम्ही दिला छान. त्याच्यानंतर इकडे भरपूरसे पेशंट होते, 2-3 इकडे वार्ड आहे, त्या वार्डमध्ये आम्ही सगळ्यांना दिलं. आणि जे छोटे छोटे बच्चे होते आम्ही त्यांना, म्हणजे ते पेशंट नव्हते ॲक्च्युली, पण आम्ही त्यांनासुद्धा नाश्ता दिलेला. आणि मोना, सानू सर्वच जण होते, छान वाटत होतं. धनंजय होता, अक्षय आणि सर्वच टीमचे मेंबर्स होते ॲक्च्युली. बंटी दादा, अमर, सर्वच जण होतो. आर्यनसुद्धा होता, आर्यनची क्लासेस होते, बट त्या दिवशी आर्यनसुद्धा आमच्यासोबत आले. त्याच्यानंतर आम्ही पुन्हा प्लेट्स वगैरे
बनवल्या, कारण की आम्हाला द्यायचे होते. जितका पण स्टाफ होता हॉस्पिटलचा, सगळ्या हॉस्पिटलच्या स्टाफलासुद्धा आम्ही हे सर्व दिलेलं आहे. ॲक्च्युली स्टाफ खूप छान आहे. आमच्या जो सरकारी हॉस्पिटल आहे आमच्या मोर्शीचा, इथला जो स्टाफ आहे खूप छान आहे. इथले जे पण काही वर्कर आहेत ते सुद्धा खूप जास्त सपोर्टिव्ह आहे, नेहमी दादाला सपोर्ट. आणि हे आहे नौशाद दादा, हे खूप छान आहेत आणि ते नेहमी माझे व्हिडिओज ब्लॉगला लाईक फॉलो करतात आणि सबस्क्राईबसुद्धा केलेलं आहे माझ्या यूट्यूब चॅनलला. आणि हे सगळे स्टाफ आहे डॉक्टरांचा, तर त्यांनी माझ्यासोबत छान फोटोज वगैरे काढलेले. त्याच्यानंतर तर मी हॉस्पिटलच्या बॅक साईडला गेली आणि मला पाटील मॅडमने ॲक्च्युली बोलावलेलं होतं बड्डे निमित्त, तर मला त्यांनासुद्धा भेटायला जायचं होतं. त्याच्यानंतर मी पाटील मॅडमला भेटायला गेली आणि ही बॅक साईड आहे. इकडनं जितके पण पेशंट्स राहतात ते या साईडनी पण जातात. आणि त्याच्यानंतर मी पाटील मॅडमला भेटली. त्यांनी मला बड्डे विश केलेलं, त्यांनी छान मला ब्लेसिंग्स दिल्या आणि नंतर थोड्याशा गप्पा गोष्टी झाल्या. ॲक्च्युली त्यांना असं वाटलं की मी म्हणजे माझी एज काहीच नाही आहे, तर मला त्यांनी विचारलं की तू कुठल्या स्कूलला शिकते. ते मी त्यांना म्हटलं की मी स्कूलला शिकत नाही, तर मी जॉब केलेला आहे आणि मी 31 इयरची झालेली आहे. तर ते खूप हसायला लागले की वाटत नाही म्हणून, खूप छान खूप सुंदर दिसते, तुझं आउटफिट पण खूप छान दिसते. त्याच्यानंतर त्यांच्यासोबतच्या नर्स होता, तिलासुद्धा मी भेटली आणि त्याच्यानंतर आम्ही पुन्हा ब्रदर्सशी भेटलो. हे ब्रदर यांनी माझ्यासोबत सेल्फी काढली. त्याच्यानंतर आम्ही तिथून हॉस्पिटलमधून निघालो आणि आम्ही आमच्या मेसवरती जायला निघालो. तर आम्ही मेसवरती पोहोचलो, सर्वजण बसलेले होते, इथे गप्पा गोष्टी करून राहिलेले होते. त्याच्यानंतर सर्वजण इथे आम्ही सर्वांनी फ्रूट्स वगैरे खाल्ले आणि नाश्ता वगैरे केलेला. प्रमाणे त्याची बडबड सुरू झालेली होती की हिला मेकअपला एवढा वेळ लागतो, हिला मेकअपला तेवढा वेळ लागतो, हिला असे कपडे घालायला वेळ लागतो, कपडे डिसाईड करायला वेळ लागतो, त्याची बडबड सुरू झालेली होती. आणि त्याच्यानंतर सानू मोनासोबत मी छान त्यांना व्हिडिओ काढायचा होता, तर मी व्हिडिओ काढला. आणि नंतर राजची तारीफ सुरू होते, तर तुम्ही त्याची तारीफ ऐका. I wish you many more happy returns of the day, Pooja. दोस्ती मी हिच्यासोबत राहते म्हणून हे सुंदर दिसते. अभिला थोडं बरं नव्हतं, तर त्याला सलाईन वगैरे लावून ब्लड टेस्ट करून आणलेलं होतं. नंतर मी तिथे छान थोडेसे रील्स वगैरे काढले आणि नंतर सानू आणि मोनू पण निघून गेलेल्या, त्यांनी बाय केलेलं. फ्रेंड्स, आता मी निघत आहे. आमचं सगळं फूड्स वगैरे वाटप झालेलं आहे. अशा पद्धतीने मी माझा बड्डे सेलिब्रेट केला, सगळ्या रुग्णांना फ्रूट्स नाश्ता देऊन. तर तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला नक्की मला कमेंट्समध्ये सांगा. आणि नंतर मला भेटला प्रदीप दादा, त्यांनीसुद्धा मला विश केलेलं आणि नंतर आम्ही घरी निघून गेलो. सो ब्लॉग आवडल्यास नक्की लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. बाय बाय.